10 ते 12 लिंब घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये रोज 3 दिवस मीठ टाकून भिजत ठेवले आणि पाणी चेंज करत राहिले. नंतर सर्व लिंबू चांगले कपड्याने कोरडे पुसून घ्यायचे. मी जी लिंब घेतली ती आकाराने मोठे असल्यामुळे मी एका लिंबाच्या 8 फोडी केल्या आहेत. साधारण मी जे लोणचं दाखवत आहे ते 10 ते 12 लिंबाचं प्रमाण आहे. तर अशा प्रकारे मी ह्याच्या 8 फोडी करून घेतल्या. सर्व फोडी करून झाल्यानंतर त्याच्यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या. एकही बी राहता कामा नये. याच्यामुळे काय होईल तर आपलं लोणचं आहे ना ते कडू होणार नाही. अशा प्रकारे सर्व फोडी करून घ्यायच्या. नंतर बरणी स्वच्छ पुसून धुवून साफ करून कोरडी करून घ्यायची जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. मग एक पातेलं पण कोरडं करून पुसून साफ करून घ्यायचं. नंतर मंद आचेवर थोडंसं 2 चमचे मी मीठ टाकलं आहे आणि ते चांगलं थोडंसं मंद आचेवर मी भाजून घेतलं आहे. मग काय करायचं, भाजलं की गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर मग त्यामध्ये थोडी हळद टाकायची. एखादा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि हे सर्व गॅस बंद करूनच भाजायचं आहे. मीठ, हळद आणि हे सर्व भाजल्यामुळे काय होतं की आपलं जे लोणचं आहे ना ते खराब होत नाही, कारण याच्यातलं सर्व पाणी शोषून घेतलं जातं. मग हे झाल्यानंतर एका वाटीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं. मग आपलं पातेलं गरम असेल त्याच्यामध्ये काय करायचं, पातेलं गरम असेल की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि ते गरम करून घ्यायचं आणि त्याची जी धुरी आहे ना ती आपण बरणीला द्यायची जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते चांगलं टिकून राहतं. आता मी हे 10 ते 12 लिंबाचं बनवलेलं आहे लोणचं, पण तुम्ही भरपूर लिंब घालूनही प्रमाण ॲडजस्ट करू शकता. तर हे अशा प्रकारे मी या बरणीला हिंगाची धुरी देत आहे आतून. आता काय करायचं, एका पातेल्यामध्ये स्वच्छ कोरडा पातेला घ्यायचं. चमचा वगैरे सर्व घेताना सर्व कोरडं घ्यायचं, पाणी बिलकुल राहता कामा नये, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही. मग अशी जे मिश्रण हळद मिठाचं मिश्रण होतं ते सर्व ह्या लिंबाच्या फोडींना मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या बरणीमध्ये हे सर्व मिश्रण भरून ठेवायचं. आता काय करायचं, ही बरणी आहे ना ती 4 ते 5 दिवस ठेवून द्यायची लिंब यातली मुरण्यासाठी. अशा प्रकारे सर्व ह्या लोणच्याच्या फोडी मी या बरणीमध्ये पॅक करत आहे. बरणीचं झाकण घट्ट बंद करायचं. आता या फोडी आपल्याला पूर्ण भरलेल्या दिसत आहेत ना, तर हे बघा 4 ते 5 दिवसांनी मस्त फोडी मुरल्या आहेत. हे आहे ना 4 ते 5 दिवस रोज बरणीतलं खालीवर करत राहायच्या फोडी, जेणेकरून काय होतील फोडी चांगल्या प्रकारे मुरतील. हे बघा हे असं छान मुरलं आहे. आता मी इथे एक प्रमाण घेतलं आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे, 3 चमचे तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, काश्मीरी मिरची. साखर मी मिक्सरमधून काढली आहे आणि जी मोहरीची डाळ आहे ती पण मी मिक्सरमधून काढली आहे, पण जरा जाडसर काढायची, एकदम पातळ नाही काढायची. हे सर्व मिश्रण मिक्स करायचं छानपैकी. मिक्स करून मस्त एकत्र मिक्स करायचं आणि काय साखर अख्खी नका टाकू, ती पण बारीक करून टाका, म्हणजे हे पटकन खाण्यास रेडी असतं आणि आपल्या फोडी पण अशा पण मुरलेल्या आहेत. तर आठवडा 10 दिवसात आपलं हे लोणचं तयार होतं. आता हे बरणीमध्ये मी भरून ठेवते. बरणीचं झाकण फक्त घट्ट लावायचं. ह्याला तेलाची बिलकुल गरज नाही आहे, फक्त पाण्याचा हात लागता कामा नये, तर मग लोणचं बिलकुल खराब होणार नाही. स्वच्छ कोरड्या जागी पण बरणी ठेवून द्यायची आणि पॅक झाकण लावून ठेवायचं. तर असं आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे.